मुंबईत पावसानंतर आता थंडीची चाहूल लागलेली आहे। हवामानामध्ये आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळत आहेत। मात्र यासोबतच मायानगरी मुंबईची हवा दूषित झालेली आहे आणि ही हवा सध्या मध्यम श्रेणीमध्ये पोहोचल्याची माहिती आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर स्पष्टपणे लक्षात येतं की जी दृश्यमानता आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे। आज सकाळी दाट धुकं पाहायला मिळालं। धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि शहरातील हवेची गुणवत्ता ही घसरलेली आहे। हवेच्या गुणवत्तेत अचानक घट झाली आहे। एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम श्रेणीत पोहोचला आहे। मुंबईतील हवेचा निर्देशांक हा 106 वर पोहोचला आहे। BKC मध्ये सर्वाधिक खराब हवेची नोंद झाली आहे। AQI हा 222 इतका नोंदवला गेला आहे। तर पवईमध्ये हा 101, माझगावमध्ये 120, नवी मुंबईत 129, अंधेरीत 116, ठाण्यामध्ये 122 आणि घाटकोपरमध्ये हा 164 इतक्या अंकावर पोहोचला। या भागातील हवेची गुणवत्ता सध्या मध्यम श्रेणीमध्ये नोंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसात पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती। ऑक्टोबर महिन्यात बहुतांश दिवस मुंबईत हवा चांगल्या श्रेणीत नोंदवली गेली, मात्र आता ती खालवते। काही दिवसात हवा आणखी जास्त वाईट श्रेणीमध्ये जाण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येते। त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असं आवाहन सुद्धा आता हवामान विभागाकडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।